नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। आता वर्गीकरण म्हणजे काय? तो वर्गीकरण म्हणजे बघा वेगळं करणं। आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, तर त्या 4 पर्यायांमध्ये 3 पर्यायांमध्ये काहीतरी साम्य असतं, काहीतरी सारखेपणा असतो आणि मग एक पर्याय वेगळा असतो। म्हणजे त्याच्यामध्ये संख्या दिलेल्या असतात, शब्द दिलेले असतात किंवा आकृत्या दिलेल्या असतात, काहीही दिले असतं, पण 3 मध्ये समानता असते, म्हणजे काहीतरी सारखेपणा असतो, काहीतरी साम्य असतो आणि एक शब्द वेगळा असतो। मग तेच आपल्याला काय करायचे, तो शब्द आपल्याला वेगळा करायचा असतो। तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरण, त्याच्यावरील स्वाध्याय घेणार आहोत आणि स्पष्टीकरणासहित घेणार आहोत, त्यामुळे मुलांचा जास्त सराव होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब याच्यासाठी कारण आपण आपल्या या चॅनलवर सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठीचे उपयुक्त आणि महत्त्वाचे व्हिडिओज रोज अपलोड करत असतो। त्याची लिंक, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळालं पाहिजे, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला बघा, इथे पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील पर्यायातील विसंगत पर्यायाचा गोल रंगवा। हर्ष, तोष, वर्ष, प्रमोद। आता याच्यामध्ये हर्ष, तोष आणि प्रमोद हे सगळे आनंदाचे समानार्थी शब्द आहेत। मग वर्ष मात्र काय, सण आपण ज्याला म्हणतोय की नाही, वर्ष, सन 2025, तसं हे वर्ष हा शब्द वेगळा आहे। पुढच्या प्रश्नामध्ये बघा, झेंडा, तिरंगा, ध्वज, निशाण। झेंडा, तिरंगा आणि ध्वज हे सगळे ध्वजाचे समानार्थी शब्द किंवा ध्वजासाठीच आपण वापरतो। निशाण हा शब्द काय आहे, वेगळा आहे। पुढचा प्रश्न बघूया, बांगडी, कडे, चेंडू, चाक। आता मला सांगा, बांगडी गोल असते पण आतमधून पोकळ असते, आपण बांगडी बघून आरपार बघू शकतो। कडे सुद्धा गोल असतं, आतमधून पोकळ असतं, म्हणजे आरपार आपण बघू शकतो, ठीक आहे। चेंडू कसा असतो, भरीव असतो, म्हणजे या पद्धतीने, बरोबर आहे। बघा, बांगडीमध्ये कड्यामध्ये आपण हात घालू शकतो, आहे की नाही असं, पण चेंडू भरीव असतो आतमधून, म्हणजे आतून पोकळ असला तरी बाहेरून पूर्ण पॅक बंद असतो। तसं चाक पण बघा, हे या पद्धतीने असतं, आहे की नाही, म्हणजे आतमधून कसं असतं, रिकामं असतं, पोकळ असतं, म्हणून इथे काय आहे, चेंडू हा वेगळा शब्द आहे। पुढचा प्रश्न बघा, शरद, ग्रीष्म, शिशिर, मृग। आता शरद, ग्रीष्म, शिशिर हे ऋतू आहेत आणि मृग हा काय आहे, नक्षत्र आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। मृग नक्षत्र पण आहे किंवा मृग हे हरिणाला सुद्धा म्हटलं जातं। पुढचा प्रश्न बघा, मोगरा, पारिजातक, गुलाब, धोत्रा। मोगरा, पारिजातक आणि गुलाब हे सुवासिक फुलं आहेत, धोत्रा हे सुवासिक फूल नाही, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, वांगी, मेथी, भेंडी, गवार। आता याच्यामध्ये बघा, मेथी ही पालेभाजी आहे, वांगी, भेंडी, गवार या फळभाज्या आहेत, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मेथी। पुढचा प्रश्न बघा, नफा, विक्री, दलाल, खरेदी। बघा, व्यवहारामध्ये नफा म्हणजे फायदा, म्हणजेच नफा, व्यवहारामध्ये फायदा होतो त्यालाच आपण नफा झाला असं म्हणतो, नफा म्हणजे फायदा, मग व्यवहारामध्येच नफा होतो। विक्री व्यवहारातच केली जाते, विक्री म्हणजे विकणे, आणि खरेदी म्हणजे व्यवहारातच केली जाते, खरेदी। हे सगळे व्यवहारात केलेल्या कृती आहेत, है की नाही, व्यवहारातील। आणि दलाल म्हणजे काय, दलाल हे व्यक्ती, म्हणजे जो व्यापाऱ्यांच्या मधला जो दलाल असतो त्याला आपण दलाल हे व्यक्तीसाठी संबोधलं जातं, म्हणून ते दलाल हे काय आहे, वेगळं आहे। पुढचा प्रश्न बघा, पान, सुपारी, देठ, चुना। आता बघा, ज्यावेळेस आपण पान खातो त्यावेळेस आपण पान खातो, पानाबरोबर सुपारी खातो आणि चुना पण खातो। आपण पान खाताना देठ काय करतो, काढून टाकतो, आहे की नाही, म्हणून मी इथे माझ्या मते तर देठ हा वेगळा शब्द आहे। तुमचं जर यापेक्षा वेगळं काही स्पष्टीकरणाचं उत्तर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। पुढचा प्रश्न बघूया,
पान, दाण, पक्ष, कान. आता याच्यामध्ये बघा पान, दाण, कान हे सगळे आकारांत शब्द आहेत बघा. आकारांत. आकारांत म्हणजे पला काना म्हणजे पा, आचा उच्चार होतो. दला काना दा, आकारांत. कला काना का. तसं पक्ष हे अकारांत आहे म्हणजे इथे अचा उच्चार होतो, आचा उच्चार होत नाही, म्हणून इथे वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पाय, हृदय, फुफ्फुस, यकृत. आता याचं उत्तर बघा. पाय हे बाह्येंद्रिय आहेत. हृदय, फुफ्फुस आणि यकृत हे आंतरेंद्रिय आहेत म्हणजे शरीराच्या आतील भागात असणारे अवयव आहेत. म्हणून मग यांना याच्यामध्ये वेगळं आहे. पर्याय क्रमांक 1 पाय. बघा या पद्धतीने आपण वर्गीकरण या घटकावरील काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.